सर्वप्रथम या देशाचं सैन्य खूप मजबूत आहे, त्याला अंजनसी निवासियांचं नम्र अभिवादन आहे। आणि या सैन्याचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी ही आज तिरंगा यात्रा या ठिकाणी साजरी करतो आणि त्यातून एक संदेश देशाचा पूर्णपणे या ठिकाणी पोहोचतो आहे की सर्व जनता जी आहे भारतीय ही सर्व तिरंग्याच्या पाठीमागे तर आहेच, परंतु या देशामध्ये जो सैनिक त्या सीमेवर लढतो आहे त्या प्रत्येकाच्या पाठीशी एक मनोबल वाढवण्याच्या दृष्टीनं ते समर्पण सर्व जनता या ठिकाणची करत आहे आणि हा देश संपूर्ण या सैनिकांच्या पाठीशी उभा आहे आणि तो राहीलही। आणि त्यामुळं निश्चितच आम्हीसुद्धा सुरक्षित आहोत की जोपर्यंत आम्ही त्या सैन्याची सेवा करत नाही किंवा सैन्याच्या पाठीमागं उभं राहत नाही तोपर्यंत त्यांचंसुद्धा मनोबल वाढत नाही आणि त्यांना हेच वाटावं की आम्ही एकटे नव्हतं, आमच्यासोबत पूर्ण देश हा उभा राहिलेला आहे आणि त्यातमधून आम्हाला जे देशाचं रक्षण करायचं आहे त्याचासुद्धा त्यांनासुद्धा स्वाभिमान वाटेल आणि आमचं रक्षण त्या सीमेवर राहून ते करत राहील आणि अशी अपेक्षा तर आहेच। आणि आमचासुद्धा विश्वास आहे आणि या देशाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांवरसुद्धा आमचा विश्वास आहे की त्यांनीसुद्धा हे 7 तारखेला एवढं मोठं सिंदूर या ठिकाणी घडून आणलं आणि देशाला एक सन्मानाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी उभं केलं। त्याबद्दल या देशाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं आणि सर्व पक्षीय नेत्यांचं आम्ही अंजनसी निवासी हे एक सौजन्य त्या ठिकाणी दाखवतो आणि या सिंदूरच्या ही रॅली त्यांनी संपन्न केली आणि तो जो कार्यक्रम घेतला आणि सिंदूरमध्ये सर्व देशाला एक आश्वस्त करून ठेवलं की या ठिकाणी या देशामध्ये कोणाची वाईट नजर जाणार नाही अशा पद्धतीचं एक फार मोठं मार्गदर्शन त्यांनी करून दिलं। त्याबद्दल या देशाच्या सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांच्या पाठीशी आम्ही एकजूट आहोत आणि आमचा देशसुद्धा एकजूट आहे हे आम्ही यामधून दाखवून दिलं आणि ते आम्ही अशा वेळेस ज्या वेळेस आमच्या देशावर कोणाचं आक्रमण होत असेल त्यावेळेस संपूर्ण देश हा या सैनिकांच्या पाठीशी राहील अशी आम्ही सर्व देशात सगळ्यांना एक समर्पणाची भावना व्यक्त करून त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहू आणि देशाला उच्च स्थान मिळवून देऊ अशी एक विनंती करतो। जय भारत माता की जय, भारत माता की जय।